राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गैबी घाटात दरड कोसळली। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची सततधार चालू आहे। त्यामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर गैबी घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून मोठमोठे दगड राज्यमार्गावर आले आहेत। गोकुळ सोबत गोकुल। राधानगरी तालुक्यात पावसाची सततधार चालू असल्याने पहिल्याच पावसात देवगड निपाणी राज्यमार्गावरील सोळांकूर घाटात छोट्या धबधब्या शेजारी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत। विशेष म्हणजे दरड कोसळताना या राज्यमार्गावर कोणतेही वाहन नव्हते, त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली। पण असं असलं तरी दरड कोसळण्याचं प्रमाण अजूनही थांबलेलं नाही। त्यामुळे राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी तालुक्यातील डोंगर खचणाऱ्या गावांना भेटी देऊन अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। महापूर काळात तळ कोकणात जाण्यासाठी हा राज्यमार्ग महत्त्वाचा असून या राज्यमार्गावर सतत पडणाऱ्या दरडीवर उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर योग्य ती उपाययोजना करावी असे मत प्रवाशांनी व्यक्त केले। केके न्यूजसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।